नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका नलिनी बागुल. मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प यामध्ये मानसशास्त्र विषयाचे अध्यापन करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रामध्ये SYBAचं सेमिस्टर 3 यामध्ये मनोविकृती मानसशास्त्र या विषयामध्ये छिन्नमनस्कता या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मागील तासाला आपण मनोविकृती म्हणजे नेमकं काय, त्याचबरोबर मनोविकृती विषयक असणारे विविध दृष्टिकोन या घटकांचा अभ्यास हा केलेला होता. त्यानंतर आज आपण या तासाला छिन्नमनस्कता विकृतीची व्याख्या, त्याचबरोबर छिन्नमनस्कता विकृतीच्या अवस्था, त्यानंतर छिन्नमनस्कता विकृतीची लक्षणं आणि त्याचबरोबर छिन्नमनस्कता विकृतीचे प्रकार या सर्व घटकांचा अभ्यास हा करणार आहोत. यामध्ये आपण सुरुवातीला छिन्नमनस्कता विकृती म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्यानंतर छिन्नमनस्कता विकृतीच्या अवस्था आणि त्याची लक्षणं या घटकांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये साधारणपणे जर आपण विचार केला तर छिन्नमनस्कता विकृतीचं जे काही प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना त्याची माहिती होणं गरजेचं आहे की छिन्नमनस्कता विकृती म्हणजे नेमकं काय. त्याचबरोबर या विकृतीची लक्षणं ही विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या काही अवस्था आहेत त्या देखील विद्यार्थ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. यामध्ये आपण सुरुवातीला छिन्नमनस्कता विकृतीची व्याख्या अभ्यासणार आहोत. आपण जर विचार केला तर साधारणपणे ही जी विकृती आहे या विकृतीलाच इंग्रजीमध्ये स्किझोफ्रेनिया असं म्हटलं जातं. स्किझोफ्रेनिया म्हणजेच काय तर दुभंगलेलं हा शब्द आहे आपण बऱ्याच अर्थाने वापरतो. जसं की दुभंगलेली एखादी भिंत आहे म्हणजे तडा जाणं, एखादी फरची आहे तिला तडा जाणं, एखादं मन आहे ज्याला आपण म्हणतो की माझं मन दुभंगलेलं आहे त्याला तडा गेलेला आहे आणि त्याच अर्थाने हा शब्द पुढे वापरलेला आहे. सुरुवातीला जर विचार केला या विकृतीला क्रेपलिन या मानसतज्ञाने यौवनारंभ अवमनस्कता असे नाव दिले होते. यौवनारंभ म्हणजेच काय, त्याला डिम्नेशिया प्रिकॉक्स असं म्हटलं जायचं. डिम्नेशिया प्रिकॉक्स म्हणजे जसं मी म्हटलं की यौवनारंभ अवमनस्कता. यौवनारंभ म्हणजे काय तर तारुण्याच्या अगोदरची जी अवस्था आहे त्याला यौवनारंभ म्हणजे तारुण्यात येण्याचा जो काही कालखंड आहे, जी अवस्था आहे त्याला यौवनारंभ असं म्हटलं जातं. परंतु काही मानसतज्ञांच्या असं लक्षात आलं की ही जी विकृती आहे ती केवळ याच अवस्थेमध्ये निर्माण होत नाही तर ती विकासाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये निर्माण होते आणि त्यामुळे त्याला जे काही नाव दिलेलं आहे डिम्नेशिया प्रिकॉक्स किंवा यौवनारंभ अवमनस्कता हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्यानंतर ब्ल्युअर या मानसतज्ञाने या विकृतीला छिन्नमनस्कता हे नाव दिलं. त्याची व्याख्या आपण आता पाहिलीच की दुभंगलेलं मन किंवा व्यक्तित्व म्हणजे काय तर छिन्नमनस्कता होय. त्याचबरोबर दुसरी व्याख्या अशी केलेली आहे की ज्यांच्या मानसिक कार्यात बिघाड होतो अशा व्यक्तीला छिन्नमनस्क व्यक्ती असं म्हणतात. छिन्नमनस्क म्हणजेच काय तर ज्याला आपण स्किझोफ्रेनिक म्हणून ओळखतो की आपलं जे काही दैनंदिन कार्य आहे, साधारणपणे जर आपण विचार केला तर आपल्या विचार, भावना आणि वर्तन या तीनही गोष्टींमध्ये सुसंगतपणा असणं अत्यंत गरजेचं आहे. जशा प्रकारचे आपण विचार करतो त्याच्यानुसार आपल्या भावना या निर्माण होत असतात आणि निश्चितच त्यानुसार आपण आपलं वर्तन करत असतो. साधारणपणे याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा TV समोर एखादा कार्यक्रम, एखादी सिरियल बघत असतो तेव्हा निश्चितच एखादा इमोशनल सीन आला, आपण पूर्णपणे त्या घटनेशी, त्या प्रसंगाशी पूर्णपणे समरूप झालेलं असतो, समरस झालेलं असतो आणि त्याच्यामध्ये जर एखादा भावनिक प्रसंग निर्माण झाला, एखादा दुःखाचा प्रसंग निर्माण झाला तर आपोआपच आपल्याकडून वर्तन असं घडतं की आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. म्हणजेच काय की जशा प्रकारचे आपण विचार करतो तशा प्रकारच्या आपल्या भावना निर्माण होतात आणि त्यानुसारच आपलं वर्तन हे घडत असतं. मग याच्या अपोजिट आहे आनंदाचं की एखादा आपण TV मध्ये एखादा कॉमेडी, एखादा विनोदी कार्यक्रम बघत असलो
निश्चितच आपल्या मनामध्ये त्यावेळेला विचार निर्माण होतात, भावना तशाच प्रकारच्या निर्माण होतात आणि आपल्याला खदकन हसू येतं. म्हणजेच काय की ह्या सर्व ज्या प्रक्रिया आहेत त्या निश्चितच मानसिक प्रक्रिया आहे असं आपल्याला सांगता येईल. पण ज्या व्यक्तींच्या मानसिक कार्यातच बिघाड झालेला आहे, की ज्याला आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती ओघाने काहीतरी चुकीचं बोलला की आपण त्याला लगेचच म्हणतो की थोडंसं विचार करून बोल. म्हणजेच काय की विचार ही एक मानसिक प्रक्रिया आहे म्हणून आपण तिला ओळखतो. आणि ज्या व्यक्तींच्या मानसिक कार्यात, मानसिक प्रक्रियेत बिघाड होतो, निश्चितच अशा व्यक्तीला छिन्नमनस्क व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. यानंतर आपल्याला छिन्नमनस्कता विकृतीच्या अवस्थांचा अभ्यास करायचा आहे. या अवस्थांमध्ये साधारणपणे एकूण 3 अवस्थांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो पहिली जी अवस्था आहे ती आहे विकृतीपूर्व लक्षणांकृत अवस्था, दुसरी अवस्था आहे सक्रिय अवस्था आणि तिसरी जी अवस्था आहे ती आहे शेष किंवा अवशिष्ट अवस्था म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की छिन्नमनस्कता ही एक मानसिक विकृती आहे, त्या विकृतीचं जे काही प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर ही एक मोठ्या प्रमाणात अनुवंशिक विकृती आहे आणि ह्या विकृतीचा रुग्ण पूर्णपणे कधीही बरा होत नाही. आता याच्यामध्ये आपण पहिली जी अवस्था बघणार आहोत ती आहे विकृतीपूर्व लक्षणांकृत अवस्था. विकृतीच्या अगोदरची अवस्था किंवा थोडक्यात आपण म्हणू की विकृतीपूर्व अगोदरची जी काही रुग्णाची स्थिती आहे तिचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. आता विकृती निर्माण होणार आहे किंवा निर्माण होण्यापूर्वी रुग्ण जो आहे किंवा तो पूर्णपणे सर्वसामान्य असतो, त्याचं दैनंदिन कार्य हे तो व्यवस्थितपणे पार पाडत असतो. मग तो एखादा विद्यार्थी असेल तर रोज महाविद्यालयात जात असतो, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत असतो. एखादा नोकरी करणारा व्यक्ती असेल तर कामाच्या ठिकाणी तो चांगल्या प्रकारचं काम करत असतो आणि आपलं जीवन सुरळीतपणे कशा प्रकारे पार पडेल त्यासाठी प्रयत्न हा करत असतो. परंतु हळूहळू त्या व्यक्तीमध्ये काहीतरी मानसिक बिघाड व्हायला लागतात. त्याला कधीतरी भासभ्रम व्हायला लागतात. आपल्याला सुद्धा कधीतरी भासभ्रम होतात. आपण सर्वजण सजीव आहोत आणि हा एक आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे किंवा आपल्याला ही अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. कधीतरी त्याच्या बोलण्यामध्ये विस्कळीतपणा निर्माण होतो. कधीतरी तोच व्यक्ती स्वतःच्या कल्पना विश्वामध्ये दंगगुंग होतो. कधीतरी त्याला असं वाटतं की त्याचा वास्तवतेशी पूर्णपणे संबंध हा तुटलेला आहे. आणि ही लक्षणं रुग्णामध्ये पहिल्या अवस्थेमध्ये कधीतरी आढळून येतात. पण याचा खरा जो प्रत्यय येतो तो विकृतीच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये येतो. दुसरी जी अवस्था आहे ती आहे सक्रिय अवस्था. सक्रिय म्हणजे काय की ही जी लक्षणं आपण रुग्णामध्ये कधीतरी दिसत होती ती आता सातत्याने दिसायला लागली. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की आता कधीतरी आढळणारी लक्षणं रुग्णामध्ये जेव्हा सातत्याने आढळून येतात तेव्हा त्याला सक्रिय अवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे आता काय झालं की तीच लक्षणं रुग्णामध्ये सातत्याने आढळून यायला लागली. म्हणजे त्याची किंवा विकृतीची तीव्रता ही रुग्णामध्ये वाढायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता त्याला कधीतरी भासभ्रम व्हायला लागले ते आता रेग्युलर होत आहे, सातत्याने होत आहे की त्याच्या बोलण्यामध्ये विस्कळीतपणा आढळतोय, तो त्याच्या कल्पना विश्वामध्ये दंगगुंग आहे, वास्तवतेची त्याचा पूर्णपणे संबंध तुटलेला आहे आणि त्याच्या ज्या काही भ्रामक कल्पना आहेत, चुकीच्या कल्पना आहेत, त्याचे जे काही चुकीचे विचार आहे तो जेव्हा इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बऱ्याचदा त्याला जे काही भासभ्रम होत आहे गरजेचं नाही आहे की ते दुसऱ्यांना होत आहे. आणि जेव्हा इतर व्यक्ती, कुटुंबातील सदस्य असतील, मित्र असतील, नातलग असतील, त्याचे जे काही मनातले विचार आहे तो इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच इतर व्यक्ती त्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यावेळेला तो रुग्ण प्रचंड आक्रमक झालेला असतो. ह्या विकृतीचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ह्या विकृतीचे रुग्ण हे अत्यंत आक्रमक असतात. आणि ह्या दुसऱ्या अवस्थेमध्ये तो काय करतो की अचानक तेव्हा त्याच्या मनातले जे काही विचार आहे तो इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो. इतर व्यक्ती जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तो इतरांवर हल्लासुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही. आणि तिसरी जी अवस्था आहे ती आहे शेष किंवा त्यालाच आपण अवशिष्ट अवस्था म्हणून सुद्धा
ओळखतो. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की निश्चितच दुसऱ्या अवस्थेमध्ये रुग्णाला काहीतरी त्याच्यामध्ये मानसिक बिघाड आहे, त्याला कुठेतरी रुग्णालयाची गरज आहे हे लक्षात घेऊन मग त्याच्यावरती उपचार केले जातात. मग पुन्हा रुग्ण कसा होतो? तिसऱ्या अवस्थेमध्ये पूर्णपणे सर्वसामान्य झालेला असतो. त्याच्यामधली विकृतीची जी काही लक्षणं होती ती पूर्णपणे लुप्त झालेली होती, नाहीशी झालेली होती आणि पुन्हा औषधोपचार घेतल्यानंतर काही काळ तो सर्वसामान्यांप्रमाणे पुन्हा जीवन जगायला सुरुवात करतो. पण आपण जे अवस्थेला नाव दिलेलं आहे शेष किंवा अवशिष्ट, म्हणजेच काय की विकृतीचा जो काही भाग त्याच्यामध्ये शिल्लक असतो तो पुन्हा वर यायला लागतो. म्हणजेच तो कुठे जातो? पुन्हा विकृतीच्या पहिल्या अवस्थेकडे जातो. पुन्हा त्याच्यामध्ये कधीतरी मानसिक बिघाड होतो, त्याच्या बोलण्यामध्ये कधीतरी विस्कळीतपणा येतो, त्याला बोलताना अनेक अडचणी येतात, तो स्वतःच्या कल्पना विश्वामध्ये दंगगुंग असतो. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल तिसऱ्या अवस्थेकडून रुग्ण पुन्हा पहिल्या अवस्थेकडे जातो आणि हे जे काही चक्र आहे ते रुग्णाच्या अविरतपणे मरेपर्यंत सुरू असतं असं आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण या छिन्नमनस्कता विकृतीची लक्षणं बघणार आहोत. यामध्ये साधारणपणे त्याचं 2 गटांमध्ये विभाजन केलेलं आहे. पहिला जो भाग आहे तो आहे सकारात्मक लक्षणांचा. त्याच्यामध्ये आपल्याला भास आहे, विभ्रम आहे, विस्कळीत बोलणं आहे आणि असंबंधित व विचित्र वर्तन या 4 लक्षणांचा अभ्यास करायचा आहे. आता पहिल्यांदा आपल्याला सकारात्मक लक्षण कशाला म्हणायचं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता सकारात्मक लक्षणं म्हणजे काय की आता ही जी मी लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं सर्वसामान्यांमध्ये कधीतरी आढळून येतात, पण विकृत व्यक्तीमध्ये तीच लक्षणं सातत्याने आढळून येतात. म्हणून त्यावरून आपल्याला सकारात्मक लक्षणांची व्याख्या अशी करता येईल की सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कधीतरी आढळून येणारी वर्तन वैशिष्ट्ये रुग्ण व्यक्तीमध्ये जेव्हा सातत्याने आढळून येतात तेव्हा त्याला सकारात्मक लक्षणं असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सांगते की सर्वसामान्य ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये कधीतरी आढळून येणारी वर्तन लक्षणं रुग्ण व्यक्तीमध्ये जेव्हा सातत्याने आढळून येतात तेव्हा त्याला सकारात्मक लक्षणं असं म्हटलं जातं. यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत भास. आता इथे जर आपण विचार केला तर जो काही उद्दीपक आहे आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या साह्याने उद्दीपकाची जाणीव होणं, पण चुकीची जाणीव होणं, की जसं मी म्हटलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचा काहीही आवाज झालेला नसताना आवाज ऐकू येणं म्हणजे काय आहे, त्याला भास असं म्हटलं जातं. मग साधारणपणे जर विचार केला तर छिन्नमनस्कता विकृतीचे जे काही रुग्ण आहे त्यांच्यामध्ये श्राव्य विषयक भास हे जास्त प्रमाणात आढळून येतात. म्हणजे दारावरची बेल पण वाजलेली नसेल तरी रुग्णांना असं वाटतं की आपल्याला कोणीतरी आवाज देते, दारावरची बेल वाजली की काय. आपल्याला ज्या व्यक्ती हयात नाही आहे म्हणजे साधारणपणे आपण म्हणू शकतो की ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे अशा सुद्धा व्यक्ती या रुग्णांना दिसतात. म्हणजे साधारणपणे आपल्याला सांगता येईल की हे जे काही रुग्ण आहे ते स्वतःच्याच कल्पना विश्वामध्ये एवढे दंगगुंग असतात की ज्या व्यक्ती उपस्थित नाही आहे, ज्या व्यक्ती हयात नाही आहे त्या व्यक्ती यांना दिसतात आणि नुसतंच दिसत नाही तर ह्या व्यक्ती त्यांच्याशी संभाषण साधतात. म्हणजे अशा प्रकारे हे लक्षण रुग्णामध्ये आढळून येतं. त्याचबरोबर दुसरं सांगितलेलं आहे विभ्रम. त्यालाच आपण भ्रांती म्हणून सुद्धा ओळखतो. आता भ्रांती म्हणजे काय की थोडक्यात रुग्णामध्ये आढळून येणाऱ्या चुकीच्या समजुती. आता याच्यामध्ये भ्रांतींचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये महानतेच्या भ्रांती आहे किंवा रोगभ्रमविषयक भ्रांती आहे, आत्मछळाच्या भ्रांती आहे, प्रसिद्धीच्या भ्रांती आहे, असे भ्रांतींचे अनेक प्रकार आढळून येतात. पण याचं मला एक वैशिष्ट्य सांगायचं आहे की या भ्रांतींमध्ये सुद्धा की जे इतर व्यक्ती आहेत या व्यक्ती प्रचंड एकाकी झालेले असतात. हे सुद्धा एक सकारात्मक लक्षण आपल्याला सांगता येईल की आपण म्हणतो की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, तो समाजाशिवाय जगू शकत नाही, राहू शकत नाही आणि स्वतःच्या विकासासाठी समाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच आपल्याला एक महत्त्वाचं लक्षण या ठिकाणी हे सुद्धा सांगता येईल की एकाकीपणा. हे रुग्ण सुरुवातीला समाजशील असतात, समाजप्रिय असतात, पण हळूहळू ते इतरांपासून अलिप्त व्हायला लागतात.
एकाकी व्हायला लागतात आणि तेव्हा त्यांच्यामध्ये भ्रांतींचं जे काही प्रमाण आहे ते अधिक प्रमाणात आढळून येतं. जसं मी म्हटलं की जेव्हा ते मित्र परिवार असेल, नातलग असतील, घरातले इतर सदस्य असतील, यांच्यापासून दूर राहतात, वेगळे होतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की हे जे 4 मित्र आहेत, हे जे कोणी नातलग आहेत, ते माझ्याविषयी काय करतायत, कुठेतरी कट कारस्थान रचताय, यांचा मला मारण्याचा कुठेतरी डाव आहे, हे माझा खून करून टाकतील, यांच्यापासून माझ्या जीवाला प्रचंड धोका आहे आणि त्याच्यामुळे ते मला मारण्यापेक्षा मीच त्यांना संपून टाकलेलं कधीही बरं. आणि काही रुग्ण तर प्रत्यक्षात तशी कृतीसुद्धा करतात की इतरांवर हल्लासुद्धा करतात. त्याचबरोबर टी व्हीमध्ये एखादा कार्यक्रम असेल, वृत्तपत्र असतील, मासिकं असतील, तर त्यांच्यामधनं ज्या काही बातम्या प्रसारित होतात, बऱ्याचदा रुग्ण असे सांगतात की हे जे काही टी व्हीमध्ये कार्यक्रम आहे ते सर्व माझ्याच आयुष्याशी संबंधित आहे, त्यावर सर्व माझ्याच आयुष्याशी संबंधित गोष्टी या बोलल्या जात आहेत, दाखवल्या जात आहेत, पेपरमध्ये सुद्धा माझ्याच आयुष्याबद्दल लेख आलेले आहेत. त्याचबरोबर मला काहीतरी खूप मोठा आजार झालेला आहे, गंभीर आजार झालेला आहे आणि ह्या रुग्णांचं म्हणजे साधारणपणे सांगता येईल आपल्याला की त्यांच्यामध्ये मला खूप गंभीर आजार झालेला आहे, त्याच्यामध्ये मला काहीतरी माझा जीव धोक्यात आहे, असे अनेक गैरसमज या रुग्णांमध्ये आढळून येतात. पुढचं लक्षण सांगितलेलं आहे ते म्हणजे विस्कळीत बोलणं. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ह्या विकृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्यांचं विचार, भावना आणि वर्तन यामध्ये विस्कळीतपणा निर्माण झालेला असतो. आपल्या सर्वांचा जर आपण विचार केला, सर्वसामान्य लोकांचा, तर यामध्ये सुसंगतपणा आढळतो. जशा प्रकारचे आपण विचार करतो त्याच्यानुसार भावना निर्माण होतात आणि त्यानुसार आपलं वर्तन घडतं. म्हणजे त्यानुसार आपण काय करतो, संभाषण साधण्याचा प्रयत्न हा करत असतो. पण नेमकं घडतं असं की ह्या रुग्णांच्या विचार प्रक्रियेतच दोष निर्माण झाल्यामुळे या रुग्णांना बोलताना अनेक अडचणी येतात. म्हणजे थोडक्यात विस्कळीतपणा हा त्यांच्या संभाषणामध्ये निर्माण झालेला असतो. बोलताना अनेक शब्दांची ते खिचडी करून टाकतात, जे शब्दच हयात नाही आहेत. म्हणजे ते तुम्ही डिक्शनरी घेऊन जर त्यांचं बोलणं पाहिलं की ते शब्द पाहिले तर पूर्ण डिक्शनरी संपून जाईल, शब्दकोश संपेल, पण ते शब्द सापडणार नाही. म्हणजे अशा प्रकारचं विस्कळीत संबंध, विचित्र किंवा अलंकारिक संभाषण हे रुग्ण करताना आढळून येतात. त्यानंतर पुढचं लक्षण सांगितलेलं आहे असंबंधित व विचित्र वर्तन. साधारण याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जसं बोलणं वेगळं आणि कृती प्रत्यक्षात मात्र वेगळी. एखाद्या आनंदाच्या ठिकाणी हे रुग्ण जर गेले तर ते जोरजोरात रडायला लागतात. म्हणजे प्रत्यक्षात काय घडलेलं आहे, विस्कळीतपणा, विचित्र वर्तन. म्हणजे त्यांना या प्रसंगी आपण कशा प्रकारे वर्तन करायला पाहिजे हे सुचत नाही आणि त्याच्यामुळे काय घडतं, त्यांच्याकडून बऱ्याचदा विचित्र वर्तन हे सुद्धा घडताना दिसून येतं. विनाकारण इरझाऱ्या मारणं, एखादा बोलत असेल तर त्याची बऱ्याचदा पुनरावृत्ती करणं, निरर्थक बोलणं, निरर्थक हातवारे करणं, अशा प्रकारचं विक्षिप्त विचित्र वर्तन करताना हे रुग्ण आढळून येतात. यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे ह्या विकृतीची नकारात्मक लक्षणं. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक लक्षणांचा अभ्यास करायचा आहे, पण त्याच्याही अगोदर आपण नकारात्मक लक्षणं म्हणजे काय हे बघणार आहोत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सकारात्मक लक्षणं कशाला म्हणायचं, की सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कधीतरी आढळून येणारी वर्तन लक्षणं रुग्ण व्यक्तीमध्ये जेव्हा सातत्याने आढळून येतात तेव्हा त्याला सकारात्मक लक्षण असं म्हटलं जातं. याच्या कम्प्लीट अपोजिट आहे ते म्हणजे नकारात्मक लक्षण. नकारात्मक लक्षण कशाला म्हणायचं, की सर्वसामान्य व्यक्तींमध्ये नेहमी आढळून येणारी वर्तन लक्षणं रुग्ण व्यक्तीमध्ये जेव्हा कधीतरी आढळून येतात तेव्हा त्याला नकारात्मक लक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये काय आहे की जे साधारणपणे आपल्याला सांगता येईल की तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे, पण याच्या कम्प्लिटली अपोजिट लक्षणं ही रुग्णांमध्ये आढळून येत असतात. आता साधारणपणे पहिलं लक्षण सांगितलेलं आहे ते म्हणजे भावनांचा अभाव. आता भावना, जसं मी म्हटलं की जशा प्रकारचे आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग निर्माण होतात त्याच्यानुसार काय करत असतो, आपण सर्वजण भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न हा करत असतो. मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सर्वजण एकाच भावनेमध्ये राहत नाही.
आपण जसजशा प्रकारचे दैनंदिन जीवनामध्ये प्रसंग निर्माण होतात त्याच्यानुसार आपल्या भावना या व्यक्त करत असतो. पण ह्या रुग्णांमध्ये जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये कशा प्रकारच्या भावना व्यक्त कराव्या आपण पाहिले की त्यांच्या विचार प्रक्रियेत दोष निर्माण झाल्यामुळे त्यांना योग्य प्रकारच्या भावना व्यक्त करता येत नाही. ज्याला आपण म्हणतो ना की कुठल्याही प्रकारचा निर्विकार चेहरा म्हणजे काहीच भाव नाही, ज्याला आपण सपाट चेहरे म्हणतो थोडक्यात, की एखादा विनोद झाला तर आपल्याला हसू येणं साहजिक आहे, एखादं काहीतरी चुकीचं घडलं तर आपल्याला दुःख होणं, आपण सर्वजण सजीव आहोत आणि त्याच्यानुसार आपण भावना व्यक्त करणं गरजेचं आहे. पण ह्या व्यक्ती ज्याला आपण सपाट चेहरे घेऊन जगणाऱ्या म्हणतो की त्या कुठल्याही प्रकारच्या भावना व्यक्त करत नाही, कोणता प्रसंग कोणताही असो. त्याचबरोबर दुसरं लक्षण सांगितलं की शब्दांचा अभाव, की जसं मी म्हटलं की एखाद्याने आपल्याला एखादा प्रश्न विचारला की लगेचच काही मिनिमम सेकंदामध्ये आपण त्याचं उत्तर देतो. पण ह्या रुग्णांना प्रश्न पडतो की आता मी काय बोलू. म्हणजे थोडक्यात ह्या रुग्णांमध्ये शब्दांचा अभाव आढळून येतो की आता मला प्रश्न काय विचारलेला आहे आणि त्याला अनुसरून मी बोलणं काय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात शब्दांचा अभाव आढळून येतो, बोलण्यामध्ये बऱ्याचदा विस्कळीतपणा असतो. त्याच्यानंतर पुढचं लक्षण सांगितलेलं आहे की आनंदाचा अभाव. जसं मी म्हटलं ना की आपण सर्वजण काय करतो, चांगल्यात चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आयुष्यामधून आनंद मिळवण्याचा प्रयत्न हा करत असतो, आनंदी राहत असतो. आपल्याला प्रत्येकाला चांगल्यात चांगलं आयुष्य जगायचं आहे. पण ह्या रुग्णांमध्ये काय घडतं की त्यांना कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम असेल किंवा मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना कोणतीही गोष्ट आनंद देत नाही. म्हणजे थोडक्यात ह्या रुग्णांमध्ये आनंदाचा प्रचंड अभाव आढळून येतो. आणखी पुढचं लक्षण सांगितलेलं आहे ते म्हणजे स्वच्छतेचा अभाव. जसं आपण पाहिलं की सुरुवातीला हे पूर्णपणे सर्वसामान्य असतात, तुमच्या आमच्यासारखे असतात. आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा आपण काय करतो, 1-2 वेळा तरी निदान आरसा पाहतो की मला काय करायचं आहे, मला बाहेर जायचं आहे, मला इतरांमध्ये प्रेझेंट व्हायचं आहे, सादर व्हायचं आहे आणि मी इतरांसमोर चांगला दिसलो पाहिजे, इतरांसमोर चांगली दिसली पाहिजे. हे नॅचरल आहे. आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो तर आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझा इतरांवर प्रभाव पडला पाहिजे. पण या रुग्णांचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की त्यांच्यामध्ये स्वच्छतेचा प्रचंड अभाव असतो. म्हणजे त्यांचे कपडे बघितले तर ते प्रचंड घाणेरडे असतात, मळालेले असतात, स्वच्छतेकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलेलं असतं. केसांच्या अक्षरशः जटा तयार झालेल्या असतात, नखं कापलेली नसतात. म्हणजे शारीरिक स्वच्छतेकडे या रुग्णांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असतं. अशी अनेक लक्षणं या रुग्णांमध्ये आढळून येतात. पण आपल्याला सांगता येईल की एखाद्या दिवशी एखाद्या रात्रीत आपल्यामध्ये ही लक्षणं दिसली तर लगेचच आपल्यामध्ये ही विकृती आहे की काय असं होत नाही. तर कोणत्याही विकृतीची लक्षणं ही किमान 4 ते 5 महिने जेव्हा रुग्ण व्यक्तीमध्ये सातत्याने आढळून येतात तेव्हाच त्या व्यक्तीला ती विकृती आहे. म्हणजे छिन्नमळच कसा असेल किंवा अजूनही भावस्थिती विकृती असेल, अजून चिंता विकृती असेल, असं निदान केलं जातं. यानंतर आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे छिन्नमनस्कता विकृती ही व्यक्तीच्या कोणत्या डॅश डॅश या घटकामध्ये विसंघटितपणा निर्माण झाल्यामुळे निर्माण होते. त्याच्यामध्ये विचार आहे, कृतीवर्तन आहे, भावना आहे आणि वरील तीनही आहेत. यामध्ये साधारणपणे एकूण 4 प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे संभ्रांतीजन्य छिन्नमनस्कता, दुसरा आहे काष्ठवत स्नायू जडताजन्य छिन्नमनस्कता, तिसरा जो आहे तो आहे अवर्गीकृत छिन्नमनस्कता आणि चौथा आहे अवशिष्ट छिन्नमनस्कता. यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे संभ्रांतीजन्य किंवा त्याला संभ्रांती म्हणून सुद्धा ओळखलं जातं, छिन्नमनस्कता. आता ह्या प्रकाराचा जर आपण विचार केला तर याचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की रुग्ण व्यक्तीमध्ये इतर वर्तन लक्षणं आढळून येतातच, पण भ्रांतींचे जे काही प्रमाण आहे ते इतर लक्षणांच्या तुलनेने जास्त असल्यामुळे त्याला संभ्रांतीजन्य छिन्नमनस्कता असं म्हटलं जातं. म्हणजे साधारणपणे इतर लक्षणांच्या तुलनेने जेव्हा रुग्ण व्यक्तीमध्ये भ्रांतींचे प्रमाण हे अधिक आढळून येतं तेव्हा त्या प्रकाराला
संभ्रांतीजन्य छिन्नमनस्कता असं म्हटलं जातं. आता ह्या विकृतीचं सुद्धा आपल्याला सांगता येईल की ह्या रुग्णांमध्ये श्राव्यविषयक भ्रांती या अधिक आढळून येतात. त्याचबरोबर ज्याला आपण म्हटलेलं आहे की अनेक चुकीचे गैरसमज ह्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला सांगता येईल की पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांमध्ये या विकृतीचे जे काही प्रमाण आहे ते अधिक आढळून येतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे काष्ठवत स्नायू जडताजन्य छिन्नमनस्कता. आता काष्ठवत स्नायू जडताजन्य म्हणजेच काय की यालाच आपण कारक अचलता म्हणून ओळखतो. कारक अचलता म्हणजेच काय की कोणतीही प्रकारची कृती करण्यासाठी रुग्ण हा असमर्थ असतो. यामध्ये साधारणपणे आपल्याला सांगता येईल की रुग्णामध्ये 2 अवस्था निर्माण होतात. एक जसं मी सांगितलं की रुग्ण कुठल्याही प्रकारची कृती करण्यासाठी असमर्थ असतो आणि दुसरी म्हणजे प्रचंड लवचिक अवस्था. पहिल्या अवस्थेमध्ये जसं सांगितलं की एखादी स्थिती रुग्णाने जर धारण केली तर कित्येक तास तो तशाच प्रकारची स्थिती ही धारण करून राहतो. त्याच स्थितीमध्ये म्हणजे उभा असेल तर कित्येक तास तो तसाच उभा राहील, वाकलेला असेल तर कित्येक तास तो तसाच वाकून राहील. कारण का की त्याच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झालेली असते की मी जर थोडीफार जरी हालचाल केली तर माझे जे काही स्नायू आहे ते गळून पडतील की काय. आणि तो इतरांना असं भासवतो की मला बेशुद्ध अवस्था निर्माण झालेली आहे. पण आपल्याला सांगता येईल की त्याला अवतीभोवती घडणाऱ्या सर्व गोष्टींची जाणीव ही होत असते, पण त्याने एकच स्थिती ही धारण केलेली असते. त्यानंतर दुसरी अवस्था जसं मी म्हटलं की अत्यंत लवचिक अवस्था, की ज्याला आपण म्हणतो की एखादी रबरी बाहुली बघा, लहान मुलं काय करतात, तिचं डोकं फिरवतात, तिचे हात फिरवतात, तशाच प्रकारचं अतिशय लवचिक शरीर या रुग्णांचं झालेलं असतं. म्हणजे पाहिजे तशा प्रकारचं शरीराचे जे स्नायू आहे हलवताना किंवा हालचाल करताना हे रुग्ण या अवस्थेमध्ये आढळून येतात. आणि प्रचंड आपण म्हणतो ना की ओव्हर एक्साइटेड झालेले असतात, अतिबडबड करतात या अवस्थेमध्ये, विनाकारण येरझाऱ्या घालतात, बऱ्याचदा समोरच्या बोलण्याची पुनरावृत्ती करतात. आणि अशी सर्व लक्षणं ही काष्ठवत स्नायू जडताजन्य छिन्नमनस्कतेच्या रुग्णांमध्ये आढळून येते. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की विकृतीची जी काही इतर लक्षणं आहे ती आढळून येतातच, पण कारक अचलता हे एक प्रमुख वैशिष्ट्य असल्यामुळे याला काष्ठवत स्नायू जडताजन्य छिन्नमनस्कता म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे अवर्गीकृत छिन्नमनस्कता. अवर्गीकृत म्हणजे काय की ज्याचं कोणत्याही एका विशिष्ट प्रकारामध्ये वर्गीकरण करता येत नसल्यामुळे त्याला अवर्गीकृत असं म्हटलं जातं. की जसं आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये सर्वच लक्षणं, विकृतीच्या सर्वच प्रकारांची लक्षणं ही अधूनमधून आढळून येतात, म्हणून त्या रुग्णाला अवर्गीकृत छिन्नमनस्कतेचा रुग्ण म्हणून ओळखलं जातं. विकृतीची पुन्हा एकदा सांगते की विकृतीची सर्व लक्षणं जेव्हा रुग्णामध्ये आलटून पालटून निर्माण होतात, त्याचं एका विशिष्ट प्रकारामध्ये जेव्हा वर्गीकरण करता येत नाही तेव्हा त्याला अवर्गीकृत छिन्नमनस्कता असं म्हटलं जातं. आणि शेवटचा प्रकार आहे अवशिष्ट छिन्नमनस्कता. आपण छिन्नमनस्कता विकृतीच्या 3 अवस्था पाहिलेल्या आहेत आणि त्यातली शेवटची अवस्था होती शेष किंवा अवशिष्ट. पूर्णपणे त्याच्याशी साधर्म्य असणारा हा प्रकार आहे. जसं आपण म्हटलं की औषधोपचार घेतल्यानंतर रुग्ण काय होतो, पूर्णपणे बरा होतो आणि बरा झाल्यानंतर काही कालावधीनंतर त्याच्यामध्ये विकृतीचा जो काही भाग हा शिल्लक असतो तो पुन्हा वर यायला लागतो. पुन्हा विकृतीची लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होते. पुन्हा तो दुसऱ्या अवस्थेकडे जातो, दुसऱ्या अवस्थेकडून पुन्हा त्याची जी तीव्रता आहे ती कमी होते आणि जो विकृतीचा भाग शिल्लक असतो, अवशिष्ट असतो, शेष असतो, तो पुन्हा वर येतो. म्हणून त्या प्रकारच्या रुग्णांना अवशिष्ट छिन्नमनस्कतेचा रुग्ण म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे आपण छिन्नमनस्कता विकृतीचे एकूण 4 प्रकार अभ्यासले आहेत. यामध्ये आपल्याला सांगता येईल की ह्या
विकृतीमध्ये स्नायूंना म्हणजे कोणत्या विकृतींमध्ये स्नायूंना जडअवस्था व लवचिक अवस्था निर्माण होते. तर याचे 4 ऑप्शन्स आहेत: संभ्रांतीजन्य, काष्ठव स्नायू जडताजन्य, अवर्गीकृत छिन्नमनस्कता आणि अवशिष्ट छिन्नमनस्कता. तर यानंतर आपण जे काही अभ्यासलेलं आहे त्याच्याशी संबंधित गृहपाठ आहे. त्याच्यामध्ये एकूण 2 प्रश्न दिलेले आहेत. छिन्नमनस्कता विकृतीची लक्षणं स्पष्ट करा, जे ऑलरेडी आपण 3 लक्षणं अभ्यासलेली आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे संभ्रांतीजन्य छिन्नमनस्कता विकृती स्पष्ट करा, की जी छिन्नमनस्कता विकृतीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकीच एक प्रकार आहे संभ्रांतीजन्य छिन्नमनस्कता. त्यानंतर आपण त्याचा सारांश थोडक्यात बघणार आहोत. छिन्नमनस्कता ह्या विकृतीचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळेच निश्चितच आपल्या मनोविकृती मानसशास्त्रामध्ये त्याचा सिलेबसमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि ह्या विकृतीचा परिणाम साधारणपणे जसं मी म्हटलं की व्यक्तीचं विचार आहे, भावना आहे, वर्तन आहे, यामध्ये विसंगतपणा किंवा विसंगती निर्माण झाल्यामुळे दिसून येतो. आणि त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की ही एक अनुवंशिक विकृती आहे. औषधोपचाराने रुग्ण थोडा काळ पूर्णपणे बरा होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा काही कालावधीनंतर ती विकृती रुग्णामध्ये पुन्हा निर्माण होत असते. त्याचे आपण प्रकार अभ्यासलेले आहेत, त्याची लक्षणंसुद्धा अभ्यासलेली आहेत. आणि यानंतर पुढील तासाला आपण छिन्नमनस्कता या विकृतीवरचे जे काही वेगवेगळे उपचार पद्धती आहेत, जसं मी म्हटलं की ह्या विकृतीचा रुग्ण हा पूर्णपणे बरा होत नाही, पण तरीसुद्धा उपलब्ध असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत त्यांचा आपल्याला पुढील तासाला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.